हॅलो फ्रेंड्स. 10वी-12वी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी हा खूपच एक चांगला कोर्स आहे. प्रत्येक पॅरेंट्स विचारतात की सर आमच्या मुलाला 10वी नंतर किंवा 12वी नंतर एखादा कॉम्प्युटरचा चांगला कोर्स आहे का? नक्कीच. इंटरनेटच्या जगामध्ये आजकाल ई कॉमर्स सगळीकडे वापरले जात आहे. ई कॉमर्स म्हणजे काय? तर जसं कुठलंही बिझनेस सेल, परचेस सगळं कुठे ऑनलाईन होत आहे. जसं तुम्ही वेगवेगळ्या वेबसाईट बघताय, झोमॅटो आहे, स्विगी आहे, ओला उबेर आहे, OYO आहे. तर ह्या सगळ्या वेबसाईटच आहेत. तर आपल्या कुठल्याही स्टुडंटला 10वी-12वी झाला असेल, तर त्याला स्वतःची वेबसाईट तयार करता यायला पाहिजे किंवा स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी किंवा फ्रीलान्सिंग करण्यासाठी किंवा पुढं कुठेही जर त्याला आय-टीमध्ये जॉब करायचा असेल, तर 10वी नंतर किंवा 12वी नंतर त्यांनी हा कोर्स जर केला, तर त्याला पुढे कॉम्प्युटर फील्डमध्ये सहजपणे जॉब लागू शकतो. तर मग आपण बघूया की हा कोर्स काय करतो, कसा आहे. तर हा बेसिकली वेबसाईट डेव्हलपमेंटचा कोर्स आहे. ज्याच्यामध्ये तुम्हाला स्वतःला वेबसाईट बनवता येऊ शकते. तर 10वी-12वी नंतर वेबसाईट बनवायला शिका. हा कोर्स कसा आहे? बऱ्याच पालकांचं म्हणणं असतं की हा कोर्स अवघड असेल, तर नाही. अतिशय सोप्या भाषेमध्ये मराठीमध्ये हा कोर्स आपण डिझाइन केलेला आहे. वेबसाईट डेव्हलपमेंटचा कोर्स आहे. स्वतःची वेबसाईट बनवा. बेसिक कॉम्प्युटर याच्यामध्ये शिकवलं जाईल तुम्हाला. प्रोग्रामिंगचे स्किल शिकवले जातील. वेब टेक्नॉलॉजी कुठल्या-कुठल्या आहेत ते सांगितलं जाईल. डेटाबेस कसा जोडायचा, या सर्व टेक्नॉलॉजीचा वापर करून स्वतःची वेबसाईट कशी बनवायची. तर फ्रंट एंड असतं, बॅक एंड असतं किंवा आपला व्ह्यू असतो. तर आपण 3 प्रकारच्या गोष्टीवर इथं काम करणार आहोत. जसं आपण व्ह्यू म्हणजे ज्या ठिकाणी आपण ऑर्डर देतो. समजा एखादा केकचं शॉप आहे, तर व्ह्यू म्हणजे काय? तर तो कस्टमर आपल्या दुकानात आलेला आहे. नंतर दुकानदार, की जो ॲक्चुअली काय करतो, की ती जी ऑर्डर आलेली आहे, ती प्रोसेस करतोय. त्याला आपण कंट्रोलर असं म्हणतो. किंवा ही जी फाईल आहे, आता ही PHPमध्ये बनणार आहे आणि याच्यानंतर जो डेटा आहे, तो डेटाबेसमध्ये स्टोअर होणार आहे. तर बेसिकली काय 3 गोष्टी आपल्याला शिकायच्यात. एक व्ह्यू म्हणजे जिथं आपण होम पेज बनवतो, ते होम पेज या ठिकाणी इथे आपण दाखवलेलं आहे CSSनं बनवतात. दॅट इज अ कॅस्केडिंग स्टाईल शीट. HTMLने पेज बनवायचं, त्याला डेकोरेट CSSने करायचं आणि जर त्याला रिस्पॉन्सिव्ह बनवायचं असेल, तर आपण बूटस्ट्रॅप वापरणार आहोत. हे सर्व व्हॅलिडेशन करायचं असेल फॉर्म, तर आपण जावास्क्रिप्ट वापरतो. तर इथे जावास्क्रिप्टचा कोड दाखवलेला आहे आणि जर मला ते डेटाबेसशी टाकायचं असेल, डेटाबेसला परमनंट स्टोअर करायचं असेल, तर आपण MySQL नावाचं डेटाबेस वापरतो आणि हे सगळं करण्यासाठी क्लायंट टू सर्व्हर, सर्व्हर टू क्लायंटसाठी आपल्याला PHP प्रोग्रामिंग लँग्वेज लागणार आहे. तर या अतिशय सोप्या गोष्टी आहेत, की ज्या कुठल्याही 10वी-12वी झालेल्या मुलांना सहजपणे कळू शकतात. लँग्वेज बॅरियर नाहीये. आपण हे मराठीमध्ये सिंपल मराठीमध्ये शिकवणार आहोत. तर याचा सगळ्यात मेन फायदा काय होणार आहे, की हे सगळे कंटेंट तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण हे BCA, BCS, इंजिनिअरिंग, डिप्लोमा या सर्व मुलांना 50% सिलेबस तरी हाच आहे. तर सगळ्यात चांगलं की 10वी-12वी झालेल्या मुलांनी जर हा कोर्स केला, तर याचा फायदा काय होतो, की तुम्हाला बेसिक सगळे कन्सेप्ट क्लिअर होतात. मराठीमध्ये असल्यामुळे तुम्हाला पूर्ण प्रोग्रामिंग कळायला लागते आणि आपण हे सर्व प्रोजेक्ट केल्यानंतर तो प्रोजेक्ट आपण अपलोड करतो. म्हणजे काय? त्या सर्व्हरवरती ती वेबसाईट आपण अपलोड करतो. मग कॉम्प्युटर प्रोग्रामिंग आणि वेब टेक्नॉलॉजी याच्यामध्ये काय-काय आहे? तर आपण कसं शिकवणार हे सगळं? तर सगळ्यात पहिलं काय बेसिक ऑफ कॉम्प्युटर हार्डवेअर अँड सॉफ्टवेअर. म्हणजे मुलाला पहिले कॉम्प्युटर काय आहे? कसं काम करतं? कॉम्प्युटरमध्ये रॅम कुठे असते? हार्ड डिस्कची गरज काय आहे? मॉनिटरचं काम काय आहे? हे सर्व हार्डवेअरचे पार्ट म्हणजे सॉफ्टवेअर, हार्डवेअर हे सगळे आपण याच्यामध्ये बेसिकपासून मराठीमध्ये शिकवतो. बेसिक इलेक्ट्रॉनिक्स पण आपण याच्यामध्ये शिकवतोय. ज्याच्यामध्ये आपण म्हणतो जसं आपण इलेक्ट्रॉनिक्स का शिकवतोय? जसं कॉम्प्युटरमध्ये जे पार्ट्स वापरणार आहोत, समजा मायक्रो प्रोसेसर आहे. तर मायक्रो प्रोसेसर त्याला कळला पाहिजे. त्यासाठी प्रोसेसर काय शब्द असतो? डिजिटल डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स काय असतं? 0 आणि 1 बायनरी नंबर सिस्टम काय असते? फ्लिप फ्लॉप काय असतात? याचं पुढे हार्ड डिस्ककडे किंवा रॅममध्ये कसा उपयोग होतो? नंतर ऑपरेटिंग सिस्टम. ऑपरेटिंग सिस्टम जे आपण कॉम्प्युटरमध्ये काय आहे? कॉम्प्युटर टोटल हार्डवेअर आहे. पण त्याचे जे पार्ट्स आहेत कुठले-कुठले? मॉनिटर, प्रोसेसर, रॅम आणि हार्ड डिस्क किंवा इनपुट आउटपुट डिव्हाइसेस. तर या सगळ्या जसं आपल्या कॉलेजमध्ये एखादी मॅनेजमेंट असते, तशाच प्रकारची इथे सॉफ्टवेअरची मॅनेजमेंट असते, ज्याला आपण प्रोसेस मॅनेजमेंट, मेमरी मॅनेजमेंट, IO मॅनेजमेंट आणि फाईल मॅनेजमेंट म्हणतो. तर हे सगळे ऑपरेटिंग सिस्टमचे पार्ट आपण या मुलांना शिकवणार आहोत.
बेसिक प्रोग्रामिंग कन्सेप्ट जसं सी लँग्वेजमध्ये, C++मध्ये किंवा जावामध्ये किंवा PHPमध्ये. तर प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये काय असतं, इफ एल्स, व्हाईल लूप, फॉर लूप, डू व्हाईल, ॲरे, फंक्शन, स्ट्रक्चर, फाईल हँडलिंग. तर या बेसिक गोष्टी प्रत्येक प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये आहेतच. जर तुम्ही इथं ती सी लँग्वेजमध्ये, C++मध्ये, पायथॉनमध्ये शिकलात, तर आम्ही प्रॉमिस करतो की तुम्हाला 8 प्रकारच्या लँग्वेजेस या ठिकाणी आपोआप येणार आहेत. कारण प्रत्येक लँग्वेजचा गाभा म्हणजे मूळ भाग हाच आहे. डेटा टाइप्स, इफ एल्स, स्विच केस, लूप्स, ॲरे, फंक्शन, स्ट्रक्चर आणि फाईल हँडलिंग. तर हे सर्व आपण C++ किंवा पायथॉन या लँग्वेजचा उपयोग करून शिकवणार आहोत. ऑब्जेक्ट ओरिएंटेड जे कन्सेप्ट क्लास, ऑब्जेक्ट, इन्कॅप्सुलेशन, पॉलिमॉर्फिझम, इनहेरिटन्स, ॲब्स्ट्रॅक्शन हे सगळ्या गोष्टी. पुन्हा सगळ्यांना वाटतं की ह्या अवघड पॉइंट्स आहेत. नाही, अतिशय सोप्या भाषेत आपण मराठीमध्ये हे सगळं शिकवत आहोत आणि हे सगळं तुम्ही शिकल्यामुळे तुम्हाला 50% प्रोग्रामिंग लँग्वेज ज्या आता मार्केटला चालू आहेत, त्या सगळ्या कळणार आहेत. वेब टेक्नॉलॉजीमध्ये काय काय सांगितलं, HTML, CSS, जावास्क्रिप्ट. जसं HTML मध्ये पेज बनवा, CSS मध्ये ते डेकोरेट करा, जावास्क्रिप्ट मध्ये ते व्हॅलिडेट करा, बूटस्ट्रॅप का वापरा, कारण ती वेबसाईट रिस्पॉन्सिव्ह म्हणजे मोबाईलवर चांगली दिसली पाहिजे. आणि वेब प्रोग्रामिंगमध्ये काय तर PHP म्हणजे क्लायंटकडचा डेटा घेणे किंवा सर्व्हरवरनं डेटाबेसमध्ये पाठवणे, हे सगळे काम PHP चांगलं करू शकते. आणि त्याच्यानंतर डेटाबेस म्हणजे MySQL, जिथं आपला डेटा परमनंट स्टोअर होतो. म्हणजे आपण एखादी ऑर्डर समजा घेतली किंवा इन्क्वायरी केली तर ती परमनंट स्टोअर होते. तर हे सगळे पार्ट आपण कशामध्ये, तर युझिंग PHP वेब डेव्हलपमेंट शिकणार आहोत. मग आता कुठले कुठले टेक्नॉलॉजी आपण याच्यात घेणार आहोत, HTML आहे, CSS आहे, जावास्क्रिप्ट आहे, बूटस्ट्रॅप आहे, PHP, MySQL, डेव्हलप युअर ओन वेबसाईट आणि त्याला आपण डोमेन नेम दिलेला आहे. तर पुन्हा HTML काय करतं, तर वेब पेज बनवता आहे. CSS त्याला डेकोरेट करता आहे. जावास्क्रिप्टने काय करायचं, त्याला व्हॅलिडेट म्हणजे चुकून एखाद्याने 2 अंकी मोबाईल नंबर टाकला. मोबाईल नंबर किती असतो, तर तो 10 अंकी असतो. तर तो चुकीचा नंबर भरला जाऊ नये यासाठी आपण काय वापरतो, जावास्क्रिप्ट. नंतर बूटस्ट्रॅप काय करतं, की तुमची जी वेबसाईट आहे ती रिस्पॉन्सिव्ह म्हणजे मोबाईलवर पण चांगली दिसावी. PHPने काय केलं जातं, क्लायंटचा डेटा सर्व्हरला, सर्व्हरचा डेटाबेसला, डेटाबेसचा पुन्हा सर्व्हरला, सर्व्हरचा पुन्हा क्लायंटला, हे देवाणघेवाणीचं सर्व काम PHP मध्ये केलं जातं. आणि डेटा कुठेतरी टेबल स्वरूपामध्ये परमनंट स्टोअर व्हावं यासाठी MySQL तुम्ही वापरता. नंतर डेव्हलप युअर ओन वेबसाईट, याच्यातनं पूर्ण एक वेबसाईट तुम्ही वापरू शकता. यालाच पुढे जाऊन फुल स्टॅक डेव्हलपर असं म्हणलेलं आहे. आणि मग तुम्ही याच्यात जसं डोमेन नेम तुम्ही xyz.com, तर आपण आपल्या काही क्लायंटच्या काही वेबसाईट या स्टुडंटला इथं बनवायला देणार आहोत, की जेणेकरून त्या मुलांचा कॉन्फिडन्स वाढतो आणि ती वेबसाईट तुम्हाला ऑनलाईन पाहायला मिळते. आपण ह्या लँग्वेज म्हणजे वेगळं काय आहे आपल्या कोर्सचं, इन युअर सिटी नियर युअर होम, हा सगळ्यात मोठा फॉर्म्युला आपण या ठिकाणी वापरतोय. कसं शक्य आहे, काय शक्य आहे, ते पण सांगतो. एक तर मराठी लँग्वेज आहे, सिंपल नोट देणार आहेत आपण याच्या. मोर प्रॅक्टिकल्स म्हणजे सगळ्यांना प्रॅक्टिकली हे करता आलं पाहिजे. मोर प्रॅक्टिस आहे, दॅट इज अ प्रॅक्टिस ऑन सर्व्हर. हे सगळं तुम्हाला ऑनलाईन वेबसाईट टाकता आली पाहिजे आणि बेसिक टू ॲडव्हान्स सगळं शिकवणार आहोत. स्टार्ट फ्रॉम कोडिंग टू डेव्हलपमेंट म्हणजे कोडिंग पण येणार आहे आणि वेब बेस्ड डेव्हलपमेंट पण येणार आहे. ॲट द एंड यू कॅन क्रिएट युअर ओन वेबसाईट. सगळ्यात महत्त्वाचं जे पार्ट आहे, की तुम्हाला स्वतःची वेबसाईट पूर्णपणे स्टार्ट टू एंड करता आली पाहिजे आणि ती अपलोड करता आली पाहिजे. हे सर्व आपण या कोर्समध्ये शिकवतो आहोत. आणि मग आता हे कसं शक्य आहे, तर हा कोर्स म्हणजे की कोणाला करता येईल, ते तर मी सांगितलं की 10वी-12वी झालेल्या मुलांना करता येईल. त्याची ॲडमिशन प्रोसेस कशी असते, तर टेक्निकल इंटरव्ह्यू पास करणाऱ्या स्टुडंटसाठी कोर्स फीसमध्ये काही आम्ही 10% डिस्काउंट पण दिलेला आहे. फीसमध्ये इन्स्टॉलमेंट पण उपलब्ध आहेत. ॲडमिशन फॉर्म भरायचं आहे, आमची जी वेबसाईट आहे ऑनलाईन peakprocess.com, त्याच्यावर तुम्ही जाऊन फॉर्म भरू शकता. 3 फोटो लागतील, 10वी-12वीची मार्कशीट तुम्ही अपलोड करू शकता किंवा तुमचा रिझ्यूम बनवा, एक बायोडाटा बनवा आणि तो तुम्ही अपलोड करा. तर या प्रकारे ही ॲडमिशनची प्रोसेस आहे. काही रजिस्ट्रेशन फीस कुठे भरायची काय, ते सर्व तुम्हाला सांगितलं जाईल. तर दोन्ही प्रकारे हा कोर्स चालू आहे, ऑनलाईन आणि ऑफलाईन. तर आपल्या वेगवेगळ्या सेंटरला हा ऑफलाईन पण चालू आहे आणि जर एखादा स्टुडंटला शक्य नसेल इथं येणे पुण्यामध्ये, तर त्याच्यासाठी ऑनलाईन पण चालू आहे. सगळ्यात आनंदाची गोष्ट काय आहे, की यामध्ये तुम्हाला फक्त वेबसाईटला व्हिजिट करा. तुम्हाला या फोन नंबर दिलेले आहेत. तर तुम्हाला कॉन्टॅक्ट केला तर तुम्हाला सर्व माहिती मिळेलच. आता याच्यामध्ये असे काही पालक असतील, की सर आमच्याकडे जागा आहे किंवा आमच्याकडे छोटं एखादं ट्रेनिंग सेंटर आहे. तर ते व्यक्ती किंवा ते टीचर्स किंवा ते पालक हे कोर्स ची फ्रँचायझी पण घेऊ शकता. त्याच्यामध्ये कसं या ट्रेनिंगची आपण ही फ्रँचायझी घेऊ शकता. म्हणजे काय, जर आपल्याकडे कॉलेज जवळ जागा असेल, तर आपलं लोकेशन कुठेतरी कॉलेजच्या जवळ पाहिजे.
आपण कोणत्याही प्रकारचे क्लासेस चालवत असलास तरी पण तुम्ही चालेल, मला नसेल चालवत तरी तुमच्याकडे जागा असेल कुठेतरी जवळपास, आपणास शिकवण्याची आवड असल्या, जर तुम्हाला स्वतःला शिकवत येत असेल तरी, किंवा ट्रेन द ट्रेनर नावाचा जो प्रोग्राम आहे आमचा, आम्ही त्याच्यामध्ये ट्रेनिंग पण देणार आहोत. आणि आपल्याला सेंटर चालवण्याचा अनुभव असल्यास, आपल्यास, किंवा आपणास कॉम्प्युटर सेंटर सुरू करायची इच्छा आहे, तर ह्या सगळ्या क्रायटेरियामध्ये कुठेतरी तुम्ही बसत असाल तरी तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता. आमची वेबसाईट दिलेली pickprocess.com, आणि याच्यामध्ये दोन्ही पण मी ऑप्शन सांगितले. एक तर आहे ही जी आमची वेबसाईट आहे, तर हा कोर्स कोणासाठी आहे? 10वी-12वी झालेले मुलं असतील, किंवा जी हाऊसवाईफ आहे, ज्या घरी आहेत, की घरी बसून त्यांना काहीतरी शिकायचं आहे आणि पुढे जाऊन स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे. याच्यामध्ये फ्रीलान्सिंगची कामं खूप मोठ्या प्रमाणात असतात. तर कमीत कमी तुम्ही 15,000ची वेबसाईटचं काम घेऊ शकता, आणि जास्तीत जास्त ते 60 ते 70,000पर्यंत जाऊ शकतं. तर अशा प्रकारचे 2-3 कामं जरी केले तर तुम्ही लाख 2 लाख रुपये घरी बसून कमवू शकता. आणि जर तुम्ही मुलं असताल, छोटी मुलं म्हणजे शाळेतली मुलं असतील, कॉलेजची मुलं असतील, तुम्ही फ्रीलान्सिंगचं काम करू शकता. तर असे हे वेगवेगळे ट्रेनिंग कोर्सेस आपण या ठिकाणी दिलेले आहेत. थँक यू स्टुडंट्स.